महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। केज तालुक्यात शेतात काम करीत असलेल्या महिलेचा विनयभंग, 1.5 महिन्यापासून करीत होता महिलेचा पाठलाग, पीडितेला गावातून हाकलून दिल्याची दिली होती धमकी। शेतात सोयाबीनच्या पिकातील तण काढीत असलेल्या अनुसूचित जातीच्या विवाहित महिलेचा गावातील एका नराधमाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे। याबाबतची माहिती अशी की दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी केज तालुक्यातील एका गावात एक अनुसूचित जातीची महिला व तिची भाऊजे या दोघी सोयाबीनच्या पिकातील तण काढीत होत्या। त्यावेळी दुपारी 2:15 आनंद सुधाकर कातमांडे हा शेतात तिच्या पाठीमागून जाऊन तिच्याशी झोंबाझोंबी केली व तिच्याशी ओढाओढी करून तिला खाली पाडले आणि विनयभंग केला। तसेच ती त्याला आवडते असे सांगून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली। त्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर तिची भाऊजाई आली। पीडित महिलेची त्याच्यापासून सुटका करीत असताना आनंद कातमांडे याने तिला शिवीगाळ करून चापटाने मारहाण केली आणि खोटा गुन्हा दाखल करून जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकारामुळे पीडित महिला घाबरून गेली होती। तसेच तिचे पती व वडील घरी नव्हते। दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आनंद कातमांडे यांच्या विरुद्ध केज पोलिसात गुन्हा रजिस्टर नंबर 459/2024 74 75 76 78 79 115-2 352 351-2 351-3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आनंद शिंदे हे तपास करीत आहेत। महिला अनुसूचित जातींपैकी असताना गुन्हेगाराला ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल नाही। पीडित महिला ही अनुसूचित जातीतील असताना आणि गुन्हेगार हा तिला ओळखत असताना सुद्धा त्याच्या विरुद्ध अनुसूचित जाती व जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 नुसार कार्यवाही केली गेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। 1.5 महिन्यापासून नराधम करीत होता पीडितेचा पाठलाग। आनंद कातमांडे हा मागील 1 ते 1.5 महिन्यांपासून ती विवाहित रस्त्याने ये-जा करताना आणि शेताकडे जाताना तिच्या मागे पुढे चालून पाठलाग करून हातवारे व इशारे करून जवळीक साधण्याचा प्रयत्न करीत होता। परंतु पीडितेने त्याला वारंवार विरोध केला असता जीवे मारण्याचा व गावातून हाकलून देण्याची धमकी देत होता। इज्जतीच्या भीतीने पीडितेने केली नाही। पीडितेच्या सासर व माहेर एकच गावात असल्याने गावात व सर्वात इज्जत जाईल म्हणून तिने याची वाच्यता केली नव्हती। परंतु त्याने नंतर तिला जास्त त्रास द्यायला सुरुवात केली म्हणून तिने ही माहिती नवरा व वडिलांना दोघांना दिली। त्यांनी त्याला समज देखील दिली होती। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी तात्या गवळी, बीड, केज। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।